बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सलग 8व्यांदा विक्रमी मतांनी निवड झालेली आहे। त्यानंतर जय पवार यांच्याकडून बारामतीमधील गावागावात आभार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेले। दादा, सलग तिसऱ्या दिवशी आभार दौरा तुम्ही करतात, गावागावात जात, काय लोकांच्या भावना आहेत, विकासासंदर्भात असतील किंवा इतर मुद्द्यांवर आहेत? काय झालंय की आचारसंहितेच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत जे कामं त्या काळात होऊ नाही शकले ते आता आपण या आभार दौऱ्याच्या निमित्ताने करणारे, लवकरात लवकर ते कामं करायचे। आणि लोकांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे, त्यांचं प्रेमच आहे दादांवरती। पण त्यातल्या त्यात मला वाटलं की लवकरात लवकर आपण इथं येऊन सगळ्यांचे कामं करायला पाहिजे, निवडणूक झाल्या तरी पण। तसं दादांनी पण लगेच शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा कामाचा योग बघून मला पण कुठेतरी वाटलं की आपल्या बारामतीकरांसारखी साठी लवकर येऊन तिथं त्यांची कामं करायला पाहिजेत। दादा, एकंदरीतच नागरिक सत्कार दादांचा जोरदार तयारी शेजा प्रांगण इथे चालू होती। केव्हा नागरिक सत्कार होणार आहे आणि कशा पद्धतीने तो सत्कार असणार आहे? 14 तारखेला तो होणार होता, पण आपल्याला माहिती आहे की मुंबईत बाकीच्या मंत्र्यांचं शपथविधी 14 तारखेला ठरलेले, त्याच्यामुळे तो आता आपण पुढे ढकलतोय। अजून तर त्याचं नियोजन पूर्ण झालं नाही, कारण आपल्याला तारीख नाही माहिती, पण जेव्हा तारीख एकदा डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला सांगू। दादा, एकंदरीत कार्यकर्त्यांची अनेक दिवसांपासून भावना होती की दादा मुख्यमंत्री व्हावेत आणि तुम्ही देखील अनेक वेळा उल्लेख केला होता की दादा मुख्यमंत्री व्हावे, सर्वांनाच वाटत होतं। एकंदरीत येणाऱ्या काळात काय वाटतं, दादांनी मुख्यमंत्री व्हावं, काय आपले? सगळ्यांची आशा तर आहे दादा मुख्यमंत्री व्हावे, पण आता बघू, ते सगळे आपल्याच महायुतीच्या पक्षातले प्रमुख नेते ठरवतील आणि त्याच्यानंतर बघू, पण झालं तर चांगलंच होईल। दादा, एकंदरीत जे सद्यस्थितीत उद्या 12/12 आहे, शरद पवार यांचा वाढदिवस आहे, काय सांगा? साहेबांना तर आम्ही सारखंच देव माणूस म्हणूनच प्रचार करत आलो आहे, भविष्यात पण करणार। आणि मला वाटतंय साहेब दिल्लीत आहेत, तर जर वहिनी दिल्लीत असेल, वहिनी तर नक्कीच जातील साहेबांना शुभेच्छा द्यायला, आणि मी पण उद्या साहेबांना फोन लावून नक्कीच शुभेच्छा देईल। दादा, एकंदरीत आपण पक्ष बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता तत्पर झालात, गावागावात फिरतात, अगदी राज्यात देखील पुणे जिल्हा असेल किंवा इतर ठिकाणी देखील जातात। पक्ष बांधण्यासाठी कशा पद्धतीने येणाऱ्या काळात रणनीती असणार आहे? तर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनमध्ये मी आधी पण तुम्हाला सांगितलं, आम्ही तिथं 4 लोक नेमलेत। एक सगळेच हॉस्पिटलचे कामं करणार, एक सगळे ॲडमिशनचे कामं करणार, एक शेतकऱ्यांचे आणि रोजगारचे कामं करणार, आणि चौथावाला सगळंच ओव्हरऑल करणार आहे। इथं सुरुवात आहे आणि आता मी गावोगावी जातो आहे। मी एक फॉर्मॅट तयार केला आहे पेपरावरती, गावाचं नाव, तिथल्या कार्यकर्त्यांचं नाही तर जनतेचे नाव, नंबर, मग त्यांचे जे कामं असतात ते लिहून घेणं। हे का करतोय, कारण भविष्यात जर कदाचित दादा कामात कुठेतरी व्यस्त असतील तर ते बारामतीत आले तर ती लगेच ती फाईल काढून त्या फाईलीमध्ये त्या गावातले जे काय पण कामं असतील, नाही तर कामं सांगितलेले, ते लगेच दादांना कळतील। कसं भविष्यात डेटा असलेला चांगला असायला पाहिजे, आणि थोडा बदल, जसं टाईम बदलतो तसं आम्ही पक्षात आणि आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये सगळीकडे तसा आपण चांगला बदल करतोय। तरुणांना जास्तीत जास्त राष्ट्रवादी कोणी वेळोवेळी सांगितलं जाते की संधी देणार, परंतु मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ लोक बी आहेत, त्यांचा एकंदरीत साम्य घालून कशा पद्धतीने पक्षाची पुढची रणनीती असणार? मी सर्वांना सांगत आलो आहे की गावाच्या वतीने नाही तर बारामतीकरांच्या वतीने आम्हाला चेहरे द्या, आणि जर त्या माणसांनी नाही तर युवतींनी नाही तर ज्येष्ठ मंडळींनी कष्ट घेतले असतील तर आपण एकत्रित येऊन तसे निर्णय घेऊ। पण नक्कीच नवीन चेहऱ्यांना तिथं, मला तरी माझी भावना आहेत की नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला पाहिजे, कारण यावेळेस मी बघितलं सर्वांनीच विधानसभेत खूप कष्ट घेतलेत आणि त्यांचं फळ त्यांना पण मिळायला पाहिजे। नक्कीच हे होते जय पवार। गावागावात जात असताना मोठ्या प्रमाणात लोकांचं आभार दौऱ्यामध्ये लोकांचं मोठं प्रेम भेटत आहे आणि विकास कामांच्या वरती जास्त लक्ष आहे, आणि येणाऱ्या काळात तरुणांना देखील मोठ्या प्रमाणात संधी देईल असं जय पवार यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह, मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।